मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद। आगामी वर्षात 25 लाख लखपती दीदी तयार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे। येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही योजना कधी बंद होणार नाही याचा पुनरुच्चार आज आदरणीय फडणवीस साहेबांनी सुद्धा अर्थसंकल्प मांडत असताना केला। त्यामुळे विरोधकांनी नेहमीच या योजनेची टीकाच केलेली आहे। सुरुवातीपासून कधी लाभ मिळणारच नाही इथपासून 2100 हा प्रवास विरोधकांचा राहिलेला आहे, पण आम्ही ही योजना अशाच पद्धतीनं चालू ठेवणार यशस्वीरित्या। अधिकाधिक महिलांना सक्षम करणार याच दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार काम करणार। मला खूप आनंद वाटतोय। लखपती दीदी, लाडकी बहीण या सगळ्या योजना महिला सक्षमीकरणाच्या योजना आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, म्हणजे 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केले आणि ज्यांनी रेग्युलर भरले त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर त्यांनी माफी जाहीर केलेली आहे 50,000ची। म्हणजे हे सगळं बघता असं कुठलाही सेक्टर अनटच्ड राहिला नाही या बजेटमध्ये आणि खूप मला वाटतं की ते 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे स्वप्न आहे तिकडे जाण्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे। त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी किती प्रयत्न केला, कोणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे। लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाही आहे। कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत।